आणि पुढची महत्त्वाची बातमी पाहूया। 30 ऑक्टोबरला आता पुढील सुनावणी होणार आहे। वेळापत्रकाबद्दल आम्ही समाधानी नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। विधानसभा अध्यक्षांना 30 ऑक्टोबरची शेवटची संधी सुप्रीम कोर्टाने दिली आहे। सुधारित वेळापत्रकासाठी अध्यक्षांना ही शेवटची संधी सुप्रीम कोर्टाने दिली आहे। पुढील सुनावणीला सुधारित वेळापत्रक द्या असं सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांच्या वकिलांना म्हटलं। अध्यक्षांनी मीडियाशी जरा कमी बोलावा असा सल्ला देखील सुप्रीम कोर्टानं यावेळी बोलताना दिलेला आहे। तर त्याची सर्वात मोठी बातमी आपण म्हणतोय, विधानसभा अध्यक्षांना 30 ऑक्टोबरची शेवटची संधी सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे। सुधारित वेळापत्रकासाठी अध्यक्षांना शेवटची संधी सुप्रीम कोर्टाने दिली आहे। पुढील सुनावणीला सुधारित वेळापत्रक द्यावं असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। तर याच संदर्भात बोलण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी आणि भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्या सोबत जोडलेले आहेत। स्वागत आहे तुमचं न्यूज स्टेट महाराष्ट्रमध्ये दोघांचंही। आज सुप्रीम कोर्टानं खरं तर मागच्या सुनावणीच्या वेळेस खूप असे ताशेरे तिखट शब्दात विधानसभा अध्यक्षांच्या वर ताशेरे ओढले होते आणि आज त्यांनी खरं तर 30 ऑक्टोबरची ही सुनावणी पुढच्या वेळेला जर सुधारित वेळापत्रक दिलं नाही तर मग आम्ही आदेश देऊ असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। माझा पहिला प्रश्न गोपाळ तिवारीजी यांना आहे। गोपाळ तिवारीजी, आता मागच्या वेळेला हे तिखट शब्दात ताशेरे ओढले गेले आणि आता 30 ऑक्टोबरची ही शेवटची संधी सुप्रीम कोर्टाने दिली आहे। हे बघा रुबीनाजी, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये राजकारणाला एक लोकशाही मार्गाने नैतिकतेचं अधिष्ठान असलं पाहिजे, म्हणून स्वर्गीय राजीव गांधींनी 10 शेड्यूलचा पक्षांतर बंदी कायदा त्यावेळेला आणला 85 मध्ये। म्हणजे इंदिराजींची हत्या झाल्या त्यांना ताबडतोब पंतप्रधान पदाचं शपथ घ्यावी लागली आणि देशामध्ये आयाराम गयाराम म्हणजे लोकांचं मत घेऊन नंतर आपण आपली दलाली करून कुठलेही पक्ष बदलून भ्रष्टाचाराशी संगनमत करून असं काही होऊ नये म्हणून तत्कालीन स्वर्गीय राजीव गांधी जे माझे आदर्श आहेत त्यांनी त्या ठिकाणी हा कायदा आणला। आणि ते 10 शेड्यूल काय सांगतं की त्या 10 शेड्यूलला काही नियम आहेत की सदस्य जर गेले तर किती जावे, जर तुम्हाला असं वाटतं की सगळेच पक्षातले लोक आपल्या नेतृत्वाला कंटाळले तर त्याची संख्या किती असली पाहिजे, जे काय आहे ते। तर हे 10 शेड्यूल हे डावललं जात आहे, हे क्रिस्टल क्लिअर आहे। अनेक घटना तज्ञांनी वेळोवेळी यावर हे दिलेलं आहे। आता एक साधा प्रश्न आहे, जर ह्या सगळ्या गोष्टी जर नीतिमत्तेने जर झाल्या असतील, संविधानाच्या नियमाप्रमाणे झाल्या असतील तर हा वेळ का लागतोय? याचाच अर्थ की यांना सत्तेवर राहायचंय आणि सत्तेवर काही दिवसांनी आता निवडणुका होऊ घातलेल्या आहे। 5 वर्षाचा काळ पूर्ण होतोय, येणेकरून सत्तेवर राहून आपण आपली पोळी भाजून घ्यायचं आहे, हे सरळ सरळ स्पष्ट आहे। आणि एक काळ असा होता की त्यावेळेला दादासाहेब माळवणकरांसारखे ज्येष्ठ नेते होते ज्यांनी लोकसभेचं अध्यक्षपद भूषवलं, महाराष्ट्राच्या विधानसभेचं अध्यक्ष भूषवलं आणि त्यांची नीतिमत्ता, त्यांची तात्विक धोरणं कुठे होती? बाळासाहेब भारदेंसारखे देखील काँग्रेसचे विधानसभेचे अध्यक्ष होते की ज्यांचे सर्व पक्ष ते सभासद आदर राखत होते आणि एवढ्या पद्धतीने एक विधानसभेच्या त्या व्यक्तिमत्वामुळे त्या विधानसभेच्या अध्यक्षाची पदाची उंची वाढत होती। परंतु दुर्दैवानं सांगावं असं वाटतं, हे नार्वेकर अनेक पक्ष ज्यांचा विचार स्थिर नाही, अनेक पक्ष बदलून पुन्हा या ठिकाणी आलेले आणि या नार्वेकरांनी विधानसभेची उंची पूर्ण नष्ट केलेली आहे आणि कोर्टाचे ताशेरे महाराष्ट्राच्या इतिहासात महाराष्ट्राच्या लौकिकाला बाधा आणतायत। इतके ताशेरे आपण सहन करतोय, प्रत्येक गोष्टीत हे सरकार निर्लज्जपणे सगळे ताशेरे सहन करतायत आणि आज पुन्हा म्हणतात तुम्ही की आम्हाला सुधारित वेळापत्रकाला वेळ द्या म्हणून। कोर्टाने स्पष्ट सांगितलंय की मे जून नंतर यांनी काही केलेलं नाही। अरे हे काय चाललंय? म्हणजे एक एक दिवस तुम्हाला सत्तेचा हापपल्यासारखं तुम्ही सत्तेवर काढतात, तुमच्यात कर नाही त्याला डर कशाला? तर हे सगळं पाहिजे आणि आपण म्हणतो जस्टिस डिनाइड, जस्टिस दिले, जस्टिस। यावरच आपण अजित चव्हाण यांना विचारूया की विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करतायत। अजितजी, विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करतायत असं आपल्याला म्हणता येणार नाही। ज्या पद्धतीचं शेड्यूल्ड आता विधानसभा अध्यक्षांनी यापूर्वी सांगितलं होतं की आम्ही अशा पद्धतीचं शेड्यूल्ड आहे आमचं आणि आम्ही
याच्याकरता जो वेळ लागणार आहे, ज्या पद्धतीची छाननी व्हावी लागणार आहे, ज्या पद्धतीनं सगळ्या पण कागदपत्रांची यावर जमवाजमव होईल, सुप्रीम सर्व कोर्टानं दोन्ही देखील बाजूची साक्ष होईल. विधानसभा अध्यक्षांना सांगितलंय की मे महिन्यापासून जी सुनावणी होते त्यावर अजूनही कुठलंही वेळापत्रक त्यांनी जारी केलेलं नाही. मागच्या वेळी देखील तिखट शब्दात ताशेरे ओढले होते, मात्र तरीही आज सुधारित वेळापत्रक येणं अपेक्षित होतं, मात्र तरीही तुषार मेहता यांनी ही वेळ वाढवून घेतलेली आहे. एक गोष्ट आपण लक्षात घ्या की मौखिक आदेश माननीय न्यायालयाने दिले होते आणि अध्यक्ष म्हणाले होते की जर आम्हाला न्यायालयानं लेखी आदेश दिले तर आम्ही तेही देऊ. परंतु एक गोष्ट याच्यात आपण लक्षात घ्या की अध्यक्षांचं म्हणणं नेमकं काय आहे ते म्हणणं आपण महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर अनेकदा आलेलं आहे. ते मी पुन्हा मांडतो की याच्यामध्ये या सुनावण्या करत असताना सुनावण्यांचं शेड्यूल्ड लावावं लागणार आहे. इतका दीर्घ काळ याला जावा लागेल आणि हा सगळा काळ जात असताना अध्यक्षांनी वारंवार अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे की मी कुठेही विधानसभा अध्यक्षांच्या लौकिकाला धक्का पोहोचेल अशा पद्धतीचं काम करणार नाही. प्रत्येकाला योग्य वेळ देईल, योग्य संधी देईल आणि योग्य पद्धतीनं प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा मी या संदर्भामध्ये अधिकार देईल असं सन्माननीय अध्यक्षांनी वारंवार याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि मला असं वाटतं आता देखील न्यायालयानं सांगितलंय त्यांना की आपण योग्य पद्धतीनं संविधानिक पद्धतीनं हे चालवावं आणि अध्यक्षांनी वारंवार तसं महाराष्ट्राच्या जनतेला आणि जे दोन्ही पक्ष आहेत त्या दोन्ही पक्षांना सांगितलेलं आहे. जी तिवारी जी बोला. शपथ घेतली की तो संविधानाला नियमाला धरून वागतो आणि तो कुठल्याही पक्षाची बांधिलकी त्याच्याकडे नसते. मग आता हे भाजपचे प्रवक्ते विधानसभाच्या अध्यक्षांची नेमकी भूमिका काय हे कसे काय सांगू शकतात, कुठले अधिकार सांगतात ते? आणि त्या विधानसभा अध्यक्षांचे हे प्रवक्ते आहेत का? विधानसभा अध्यक्ष हा कुठल्याच पक्षाचा नसतो, त्याच्यासमोर न्यायबुद्धीने काम करणं एवढंच अपेक्षित असतं. आणि हे सगळं करताना अशा कशा पद्धतीने हे सांगू शकतात? म्हणजे अजूनही ते भाजपाच्या दावणीला बांधलेत का आणि त्यांच्याच तालतंत्राने वागतात का हे क्रिस्टल क्लिअर होत आहे. हा खरं तर आरोप करण्यात आलेला आहे. विधानसभा अध्यक्ष कुठल्याच बाजूने नसतात आणि त्यांनी खरं तर बोला अजितजी याच्यावर बोला. ज्यांना मी हे सांगू इच्छितो की ती एक घटनात्मक संस्था आहे. सध्या सरकार आमचं आहे. आमच्या पक्षाचे जरी अध्यक्ष असले तरी अध्यक्षांच्या वतीनं इथं बोलायला मी बसलेलो नाही, मात्र सत्ताधारी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलायला बसलेलो आहे. अध्यक्ष वैयक्तिक माझे मित्र आहेत, मात्र असं असलं तरी माझ्या ते पक्षाचे आहेत, मात्र असं असलं तरी त्यांची बाजू मांडायला या ठिकाणी मी बसलेलो नाही. मी माझ्या सरकारची आणि मी माझ्या पक्षाची बाजू मांडायला या ठिकाणी बसलेलो आहे. आणि मला माझ्या सत्सद विवेक बुद्धीनं आतापर्यंत अध्यक्षांनी माध्यमातून जो संवाद साधला, आमच्या वैयक्तिक भेटीमध्ये आम्ही त्यांना नेहमी विचारतो की नेमकं काय या संदर्भामध्ये होईल. त्या संदर्भामध्ये त्यांचे जे बोलण्यातले गाईडलाईन्स असतात त्या गाईडलाईन्सच्या अनुषंगानं मी सरकारची आणि माझ्या पक्षाची बाजू या ठिकाणी मांडतो आहे. आणि आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे याच्यामध्ये की माध्यमांना आता चर्चेला बोलवताना मग त्या विधानसभा अध्यक्षांच्या पीएला बोलवायचं का? कुणाला बोलवायचं? त्यांनी ती सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यालाच बोलणार तिवारीजी. आणि सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता म्हणून मी माझ्या सरकारची, माझ्या पक्षाची आणि पर्यायानं माझ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. परंतु अध्यक्ष हे कुठल्याही पक्षाचे पदावर असेपर्यंत नसतात. पण मी माझ्या पक्षाची किंवा अध्यक्षांना काय नेमकं म्हणायचं आहे, कारण आपण या ठिकाणी बोलायला बसल्यानंतर 4 वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी मांडत असतो. तर त्यातल्या आपल्यासोबत आमचे डेप्युटी एडिटर विलास आठवले देखील जोडलेले आहेत. विलास सर, माझा आवाज पोहोचतोय? तुमचा आवाज येतोय. विलास सर बोला. अजित माझा आवाज पोहोचतोय? विलासजी बोला. पोहोचतोय. हा अजित प्रश्न असा आहे की ठीक आहे म्हणजे अध्यक्षांच्या वतीने तुम्ही बोललं नाही पाहिजे. माझं तर म्हणणं आहे की तुम्ही बोललं पाहिजे. म्हणजे सर्वोच्च न्यायालय असेल, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, सत्र न्यायालय असेल किंवा एखादा दंडाधिकारी असेल, त्याच्या न्यायाच्या बाबतीत बोलणं किंवा त्यांनी दिलेल्या निर्णयावर बोलणं हे चुकीचं असू शकतं किंवा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असू शकतं. पण आता विधानसभा अध्यक्ष जे राहुल नार्वेकर ज्या प्रकारे सुप्रीम कोर्ट म्हणतात तुम्ही आम्हाला वेळापत्रक द्या, नवीन वेळापत्रक, याचा अर्थ पहिलं वेळापत्रक काय मान्य नाही आहे. नॅचरल जस्टिस ज्यांनी याचिका दाखल केली आहे त्याला मिळत नाही आहे हे सुप्रीम
सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कुठल्याही पक्षाचे नाही आहेत, पण तुम्ही बोलू शकता. मला हे सांगा की हा डिले नाही आहे का? 1 वर्ष झालं हे सरकार संविधानिक आहे की असंविधानिक आहे हा निर्णयच होऊ शकत नाही आहे. हे याच्यावर हे असं नाही वाटत की हा उशीर होत आहे? लवकर करण्यासाठी काय केलं पाहिजे आपण तशी उपाययोजना सुचवणार विलासजी. कारण त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा खटला चालवण्याकरता नाही, मी उपाययोजना ज्या ज्या तुम्ही काय बोलला मी त्यांच्यावर बोलू शकत नाही. विलासजी, आपण नाही, दीर्घकाळ- उपाययोजना काय? आपण तुम्ही दीर्घकाळ- एक भाजपचे दोन प्रवक्ते मिनिटं. आहात. आता विलासजी मला भाजपचे बोलू प्रवक्ते. देत. नाही आता मला बोलू देत. बोलू मी हा बोला. कार्यक्रमामध्ये आपण पाहुण्यांना त्यांची बोला, बाजू बोला. मांडायला बोलवलं असेल तर मी निश्चित बोलतो, आपली परवानगी असेल तर. जी बोला. ठीक. हा बोला. विलासजी, तुम्हाला पूर्ण संधी आहे. आपण बोला, चला. दीर्घकाळ विधिमंडळ कव्हर केलेलं आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये सिनियर मोस्ट पत्रकारांपैकी एक आहात. आपल्याला या प्रकरणामध्ये किती कागदपत्र सबमिट करायला लागतील, कोणाला स्वतःच्या बाजू कशा मांडाव्या लागतील, दरम्यान मध्यंतरीच्या काळामध्ये सुट्ट्यांपासून बाकीच्या इतर काय काय अडचणी आहेत, त्याच्यानुसारचं जे शेड्यूल आहे ते शेड्यूल सन्माननीय सुप्रीम कोर्टाकडे सादर केलेलं होतं आणि त्या शेड्यूलनुसारच सगळं हे चाललेलं होतं. आता फक्त कोर्टाने एवढं सांगितलंय की तुम्ही निवडणुकांपूर्वी हे सगळं संपायला पाहिजे. तोंडी सूचना तशा दिल्या होत्या अध्यक्षांनी, पुन्हा तेच वेळापत्रक ठेवलं होतं. मात्र सन्माननीय न्यायालयानं त्याला सूचना दिल्या की निवडणुकीपूर्वी आपण हे सगळं उरतं. आपण विधिमंडळाच्या किंवा कुठल्याही न्यायिक किंवा अर्धन्यायिक आसनासमोर कशा पद्धतीच्या सुनावण्या चालतात, त्याच्याकरता काय कागदपत्र द्यावे लागतात, दोन्ही बाजूंना कुठल्याही पद्धतीनं जस्टिस नाकारल्यासारखं होऊ नये म्हणून आपापली बाजू मांडण्याची संधी द्यावी लागते. हे तर मान्य करा विलासजी. आपण साधी मान्य महसूल मंत्र्यांच्या न्यायासनासमोर सुनावणी घेतो, त्यावेळेला ती सरकार विरुद्ध इतर पक्षाची असली किंवा सरकारमधल्या 2 पक्षांची असली किंवा सरकार विरुद्ध एखाद्या संविधानिक संस्थेची जरी असली तरी देखील दोन्ही बाजूंनी व्यवस्थितपणे कागदपत्र सादर करावे लागतात. तिथे तोंडी काहीही चालत नाही. पुरावे कागदोपत्री सादर करावे लागतात. विधिमंडळामध्ये माझ्यापेक्षा आपले जास्त संपर्क आहेत. आपण त्याची माहिती घेऊ शकता की या खटल्याच्या अनुषंगानं आतापर्यंतचं कामकाज काय काय झालेलं आहे. आणि माझी एक आपल्याला विनंती आहे, मग तज्ज्ञांनी सुचवावं की हे कामकाज कसं चालवलं पाहिजे. अध्यक्षांच्याकडे आज नाही, माळवणकर साहेबांचं नाव घेतलं मगाशी तिवारीजींनी, आपल्याकडे अनेक असे अतिशय चांगले अध्यक्ष होऊन गेलेले आहेत आणि त्यापैकीच एक राहुल नार्वेकर जे आहेत ते स्वतः कायदेतज्ञ आहेत. त्यांना कायद्याची चांगली उत्तम जाण आहे आणि माहिती आहे. मला असं वाटतं याच्या संदर्भामध्ये जितका वेळ लागणार आहे तितका वेळ लागेलच आणि तेवढ्या वेळामध्ये माझी खात्री आहे की राहुलजी याच्यामध्ये ते कुठल्या पक्षाची याच्यावर विचार न करता रामशास्त्री पाण्याप्रमाणे निस्पृहपणे ते आपला निर्णय याच्यामध्ये देतील. आता हा काही पोरखेळ नाहीये, आलं ऐकून घेतलं आणि सुनावलं. त्याच्यामध्ये कागदोपत्री सगळ्या गोष्टी दाखल करून घेतल्याशिवाय अध्यक्षांनी डिसिजन द्यावा असं आपल्याला वाटतं का? जी हां नाही अजितजी, 2 गोष्टी आहेत की उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी कोर्टामध्ये हे स्पष्ट करून सांगितलं आहे की कशा प्रकारे एक नोटीस निघाली, कशा प्रकारे एकेका आमदाराला हजर राहायची परवानगी दिली, कशा प्रकारे विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीची कारवाई पुढे नेली आहे आणि त्याच्यावरून आपण विलास सर याच्यावर चर्चा करणारच आहोत. मात्र बुलेटिनमध्ये तुर्तास वेळ झालेली आहे विश्रांतीची. आपण पुन्हा एकदा ब्रेक नंतर या सविस्तर यावर चर्चा करणार आहोत. मात्र आता घेऊया एक छोटासा ब्रेक. नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय न्यूज स्टेट महाराष्ट्र आणि आजची दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी 30 ऑक्टोबरला पुढची सुनावणी होणार आहे. वेळापत्रकाबद्दल आम्ही समाधानी नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. विधानसभा अध्यक्षांना 30 ऑक्टोबरची शेवटची संधी. सुधारित वेळापत्रकासाठी अध्यक्षांना शेवटची संधी कोर्टाने दिली आहे. पुढील सुनावणीला सुधारित वेळापत्रक द्या असं कोर्टाने निर्देश दिलेत. अध्यक्षांनी मीडियाशी कमी बोलावं असा देखील सल्ला यावेळी कोर्टाने दिलेला आहे. सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची आजची सुनावणी जी आहे ती कोर्टातली पूर्ण झालेली आहे.
येत्या 30 ऑक्टोबरला पुढची सुनावणी आता होणार आहे. 30 ऑक्टोबरला सुधारित वेळापत्रक न्यायालयासमोर मांडण्याची शेवटची संधी असल्याचं न्यायालयानं यावेळी म्हटलं. आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी तातडीनं निर्णय घेण्यासाठी याचिका दाखल करण्यात आलेली. या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत डेप्युटी एडिटर विलासजी आठवले जोडले गेलेले आहेत आणि काही प्रवक्ते देखील जोडले गेले आहेत. मी जाते विलासजींकडे. विलासजी, मी अजित चव्हाण यांना प्रश्न विचारला. अजित, माझा आवाज तुम्हाला पोहोचतो तर सांगा. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांच्या अधिकृतरित्या पत्र दिलं आहे की त्यांनी एक रूपरेखा आहे, म्हणजे विधानसभा अध्यक्षांकडून जे कामकाज झाले त्याची यादीच सुप्रीम कोर्टासमोर ठेवली. सुप्रीम कोर्टाने ते सगळा अभ्यास करून त्याच्यावर टिप्पणी दिली आहे. आता विधानसभेचे अध्यक्ष जे कुठल्याही पक्षाचे नसावेत, म्हणजे बाळासाहेब भारदेंसारख्या जर विधानसभा अध्यक्ष असते तर कदाचित 6 महिन्यात निकाल लागला असता. पण आत्ताचा जो डिले आहे तो लोकांमध्ये, जनमानसामध्ये संभ्रम निर्माण करणारा वाटत नाही का अजित? याचं मला उत्तर द्या तुम्ही. असं आहे की दोन्ही बाजूची कागदपत्र दाखल करून घेणे, दोन्ही बाजूच्या सदस्यांना बोलावणे, त्यांचं म्हणणं ऐकून घेणे, त्यांच्या वकिलांचं म्हणणं ऐकून घेणे, या कार्यालयीन कामकाजाकरता लागणाऱ्या वेळाबाबतीतलं शेड्यूल जे आहे ते शेड्यूल तयार झालेलं आहे. त्या संदर्भामध्ये कुठलीही गोष्ट जर वेळापत्रकावर हुकूम होणार असेल तर त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही कुठेही न्याय नाकारण्याचा प्रकार होतोय. तुमची सुनावणी अध्यक्षांनी घ्यावी असं कोर्टानं सांगितलंय. कोर्टाला अध्यक्षांनी एक वेळापत्रक दिलेलं आहे. यापेक्षा वेगळं काय केलं गेलं पाहिजे विलासजी, मला असं वाटतं. आणि कमी वेळामध्ये सुनावणी घ्या ही विरोधी पक्षांची मागणी आहे. कोण आहे महापौर आउटपुट? ती कुठलाही पक्ष किंवा ज्या व्यक्तीला या संदर्भामध्ये लवकर निकाल लावून घ्यायचा असतो तो ती मागणी करणारच. परंतु याच्यामध्ये मला असं वाटतं स्वतः अध्यक्ष हे अतिशय घटनातज्ञ आहेत. ते कुठल्याही पद्धतीनं घटनेचं उल्लंघन होईल असं वागतील असं मला वाटत नाही. ज्या पद्धतीनं न्यायालयानं त्यांना निर्देश दिलेले आहेत, कसं आहे, ही एकतर दोन्ही घटनात्मक दृष्ट्या आपापली शक्तिस्थानं आणि बलस्थानं ओळखून असणारी पीठं आहेत असं मला वाटतं. अध्यक्ष त्यांचं काम करतायत. याच्या संदर्भामध्ये योग्य वेळी जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रकच दिलंय ना विलासजी, वेळापत्रकच दिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये कोर्टाने सांगितलंय इलेक्शनच्या आधी करा, अध्यक्ष निवडणुकीच्या आधी करून देतील, एवढाच विषय. मगासपासून आपण जर पाहिला तर यावेळी सुप्रीम कोर्टानं थेट जे त्या अध्यक्षांच्या कामकाजावर ताशेरे ओढल्याचं एकूण निर्देशानुसार पाहायला मिळत आहे. काय वाटतंय, शेवटची संधी अध्यक्षांना दिली आहे, पुढच्या काळात काय होऊ शकतं? अनिशजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? अच्छा, माझ्याशी बोलताय. मला वाटलं तुम्ही अजून विधानसभेच्या अध्यक्षांच्या प्रवक्त्यांशी बोलताय. बोला अनिशजी, म्हणूनच संधी दिली तुम्हाला, बोला. बघा, मला काही गोष्टी स्पष्ट करू द्या इथे. एक मिनिटासाठी थांबवते अनिशजी, 1 मिनिट. अनिशजी, तुमचा कदाचित ऑडिओ जो आहे तो म्यूट झालेला आहे, तो अनम्यूट करा आणि त्यानंतर बोला. तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. अनिशजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? माझा पोहोचतोय तुम्हाला आवाज? अगदी. आता बोला, पहिल्यापासून बोला. ओके. तर विधानसभेच्या अध्यक्षांचे जे प्रवक्ते आहेत त्यांच्याशी तुम्ही बराच वेळ बोलला, तर थोडासा वेळ मला वाढवून द्या. अगदी. ठीक आहे. अगदी. 6000 पानांचं उत्तर दाखल केलं गेलं. 6000 पानांचं उत्तर दाखल केलं गेलं. प्रत्येक आमदाराला वेगवेगळं बोलावलं जातंय. याच्यात तुम्हाला समजलं असेल विधानसभेचे अध्यक्ष किती अभ्यास करतायत ते. इतका अभ्यास आजपर्यंत कुठल्याच विधानसभेच्या अध्यक्षाने केला नसेल, हे देखील लक्षात घ्या. दुसरी गोष्ट सांगतो, महाराष्ट्राच्या विधानसभेचे पहिले अध्यक्ष असे आहेत जे इतके बदनाम झालेले आहेत. मला तुम्ही पुन्हा कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा. मला फक्त माझाच आवाज रिटर्न येतोय, पण तरी मी बोलण्याचा प्रयत्न करतो. बोला. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर, हे सगळ्यात बदनाम आहेत सध्याच्या घडीला. आता अजित चव्हाण त्यांची काय बाजू घेतील ते घेतील, त्यांना घेऊ द्या. ते म्हणतील आम्ही त्यांचे प्रवक्ते नाही, आम्ही भाजपचे प्रवक्ते, पण ते आमच्याच पक्षाचे आहेत. अजून देखील त्यांनी मान्य केलं नाही की हे प्रवक्ते, आता अजित चव्हाण हे यांचेच प्रवक्ते आहेत. यांनी मान्य केलेलं आहे, मगाशी ऑन रेकॉर्ड मान्य केलेलं आहे.
तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आपण ब्रिटिशांची पार्लमेंटरी सिस्टम घेतली, पण आपण त्यांचे नियम नाही घेतले. अध्यक्षाचा राजीनामा संपतो, त्याचं पक्षाचं सदस्यत्व संपतं, अजून देखील हे अध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष भाजपचे अध्यक्ष असल्यासारखे वागतात. हे काय आता वेगळं सांगायची गरज नाही. गेल्या 6 महिन्यांपासून आपण तारीख पे तारीख पाहतोय. ते हिंदी चित्रपटांमध्ये तोपर्यंत चांगलं वाटत होतं, पण आता पहा ना नेमकं काय घडतंय. प्रत्येक वेळी 15-15, 20-20 दिवस इथे त्यांचे कान उघडणी केली, त्यांचे ताशेरे ओढले. ह्या सगळ्या प्रकारांना आता आपण थांबवायला हवं. किती वेळा ताशेरे, किती वेळा कान उघडणी. त्या ताशेरेचा आणि कान उघडणी शब्दाचा अर्थ देखील आता त्याचं ते महत्व कमी होऊ लागलंय. आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आता आपल्याला काहीतरी ठोस पावलं उचलायला हवी. अनधिकृत सरकार कित्येक निर्णय घेत आहे. भविष्यात जेव्हा हे सरकार अनधिकृत ठरेल त्यावेळेस यांनी घेतलेल्या निर्णयांचा आपण करणार काय आहोत. या गोष्टीचं अजित चव्हाण या सगळ्यांवर काहीच बोलणार नाही. हे सगळे बाहुले आहेत. ते बाहुले तेवढंच बोलणार जेवढं यांना बोलवायला सांगितलेलं आहे. सरकारचा निर्णय शिवसेना नाहीये, इथे राष्ट्रपती नाहीये, कोर्टाची प्रतिमा महाराष्ट्राचे नाही देशातील जनता या कोर्टाकडे पाहते आणि विचारते कोर्टात तुझी प्रतिमा आता आम्ही पाहतोय. तारीखचा आता भविष्यात काय होईल बाकी कुठे आमच्या बाबतीत न्याय आमचं जनतेचं न्याय आमच्यासाठी आहे आणि तिथे शिवसेनेच्या बाबतीत न्याय नक्की होईल. राज्यपाल असतील, तुमचं इलेक्शन कमिशन, आता विचार करा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने अधिकार त्यांचा थांबवण्यात होता, गोठवण्यात आला होता. जसा दिला लगेच पहिला निर्णय घेतला की नाव चिन्ह देऊन टाकलं. तिथे अजिबात वेळ घालवला नाही. तुम्ही लक्षात घ्या ना या गोष्टी, तिथे वेळ घालवला नाही. म्हणजे आपल्यासाठीचे निर्णय आहेत, पण जे निर्णय दुसऱ्यांच्या बाबतीचे आहेत, त्यांच्या बाजूने लागणारे असे आहेत, तिथे मात्र वेळ घेणार. यालाच म्हणतात अजितजींना त्यांचं उत्तर देतात. बोला अजितजी, बोला. अजितजी बोला. उद्धव ठाकरेंनी ज्या दिवशी हिंदुत्व सोडलं त्या दिवशी अशा पद्धतीची वेळ त्यांच्यावरती आली. आपण हे लक्षात घ्या. तुम्ही इतरांना बोल लावू नका. ज्या पद्धतीनं वेळापत्रक देऊन ही सुनावणी सुरू आहे, तुम्ही सुप्रीम कोर्टाला सांगताय सुप्रीम कोर्ट घटनात्मक पद्धतीनेच अध्यक्ष काम करतायत. त्याच्यासाठी आता लागणार तेवढा वेळ लागणारच आहे. बरं किशोरजी, तुम्हालाही काहीतरी बोलायचं होतं, बोला. गोपाळ तिवारी बोलतोय. बोला किशोरजी, बोला. हा बोला. मी रुबीनाजी एवढंच सांगायचंय. आता आमचे मित्र अजित चव्हाण म्हटले की कुणाला घाई असेल त्यांना हे वाटतंय की दिरंगाई होते. अहो, घाई कुणाला नाही. हा महाराष्ट्राच्या राज्य सरकारचा प्रश्न आहे की हे संविधानिक आणि कायदेशीर मार्गाने सरकार आहे का आयाराम गयारामांना त्या ठिकाणी खोके पद्धतीने खरेदी विक्रीचं सरकार आहे. ज्या पद्धतीने हे 16 पहिले, मग 9, मग 5 अशी लोक जे आसाम आणि गुवाहाटी मार्गे झालेलं सरकार आहे, याविषयी महाराष्ट्राच्या जनतेची आस्था आहे. हे कुठल्या एकट्या दुकट्या व्यक्तीचं काम नाहीये. आणि एक म्हण आहे, झोपलेल्याला उठवता येतं, झोपेचं ढोंग केलेला उठवता येत नाही. आणि रुबीनाजी, आता आमचे मित्र अजितरावांनी रामशास्त्री प्रभुणेंचं नाव घेतलं. अहो, त्यांना बदनाम नका करू. त्यांचं नाव घेऊन अशा पद्धतीने वागणं अपेक्षित नाहीये विधानसभेच्या अध्यक्षाला. विधानसभेचा अध्यक्ष पूर्णपणे पक्षाचा अजेंडा राबवतोय. आज असा या चॅनलवर काँग्रेस पक्षाचा आरोप आहे आणि ते त्याला अपयशी आणि पूर्ण फेल गेलेले. त्यांनी राजीनामा द्यावा. हे एक शब्द मी तरी बोलले का त्या ठिकाणी? आपले विचार सोडून अहो, ऐका अरे ऐका ना, तुम्हाला वेळ देतील ना, त्यांना तुम्हाला वेळ देतील ना. अहो, रुबीनाजी यांना वेळ तरी द्या, नाहीतर असं मध्ये मध्ये नका बोलू. माझं एकच म्हणणं आहे, मला असंच म्हणायचंय की अजित चव्हाण एक शब्दाने असे बोलले का की आता निर्णय त्यांच्याकडनं काही गोष्टी अपेक्षित आहे, त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा तो लवकर घ्यावा, एक शब्दाने बोलले. ते त्याची पाठराखणच करतायत. अरे मग हे काय चाललंय? हे म्हणजे ही अपेक्षा नाहीये. यापूर्वीच्या पक्षाने आणखी काय करायला पाहिजे? अहो, पण त्याच्यावर देखील सुप्रीम कोर्टाने ताशेरे मांडलेत. आज का नाही दिलं? मग आज सुधारित वेळापत्रक द्यायला सांगितलं होतं ना.
का नव्हतं सांगितलं? माननीय मराठीतच वाचलं ना आपण सर्वोच्च न्यायालयानं माध्यमातून. सांगितल्याप्रमाणे सर्वेक्षण मग निवडणुकीच्या आज आधी पुन्हा का वेळ? अध्यक्ष निश्चितपणे या प्रकरणाचा निकाल देतील. आज का त्यांनी परत सुधारित वेळापत्रक परत मागितलं होतं? पोरकटपणा, पोरखेळ, काय काय बरं एकट्या दुकट्या नाही, 5 जणांच्या खंडपीठाने हे ताशेरे ओढले. माननीय न्यायालयानं खंडपीठाने. असं काही लेखी दिलं अहो, होतं का तिवारीजी? हे सगळ्या माध्यमातून आपण हेडलाईन वाचलेले आहेत की बरं. कशा पद्धतीने विधानसभेच्या अध्यक्षांवर ताशेरे ओढले. ही महाराष्ट्राची बदनामी होती हो. बरं, कुठेतरी मुळात काहीतरी अजित- नियम मुळात करा. एवढं अजितजी हा प्रश्न पुन्हा सत्तेवर चढवतोय. लालसा एवढी काय? एवढी चिटकून बसण्याची लालसा काय तुमची? एवढी चिटकून सत्तेवर बसण्याची लालसा कसली एवढी चिटकून बसण्याची लालसा तुमची? सत्ता सोडवत नाही का? खंजीर खुपसणाऱ्या लोकांना अनैतिक अवैध मार्गाने सत्तेवर बसलेले आहेत एकीकडे ते. शरद खंजीर कुणी पवारांच्या गळ्यात खुपसले? घालून, अरे तुम्ही कुणी एकीकडे शरद पवारांच्या गळ्यात गळा घालून तुम्ही सगळे केले. इकडे सरकार बनवायचं काम चाललं होतं. तिवारीजी 2 मिनिटं थांबावं. कसं आहे माहितीये का, आज तुम्हाला बरं, किशोरजी, अजितजींना बोलू द्या. किशोरजी, त्यांचा मुद्दा होऊ द्या. किशोरजी, त्यांचा मुद्दा होऊ द्या. आज महाराष्ट्राची लेजिस्लेटिव्ह परंपरा आठवते. आज महाराष्ट्राची संविधानिक परंपरा आपल्याला आठवते. महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा तुम्हाला आठवते. अहो, सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी सगळं मांडीखाली घातलं. विचार सोडले, हिंदुत्वाची कास सोडली, बाळासाहेबांचे विचार सोडले. आणि मला असं वाटतं बरं, अजितजी, 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 अगदी, अगदी. स्वतःची सत्ता गेली तेव्हा तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, राजकारणात, प्रेमात, युद्धात सगळं काही क्षम्य असतं. ज्या वेळेला आधी चाणक्याने सांगितलंय, जो तुमच्याशी जसं वागेल त्याच्याशी तुम्ही तसं वागा. आणि मी तुम्हाला सांगतो की शिवसेना आपल्या कर्माची आले. समृद्धी मार्गवर ऍक्सिडेंट झालेल्या चितळ जळत असताना तुम्ही शपथविधी करताय. बरं. शरम वाटली पाहिजे अगदी, सत्ता पिपसू अगदी, अगदी. लोकांना. गोपालजी, किती अजितजी, समाज पिपसू अगदी, लोकांना? अगदी, तुमच्या गोपालजी, कार्यक्रमामध्ये साधे अजितजी, रस्ते पुन्हा नव्हते. तुमच्याकडे येते. माझ्या डेप्युटी नेत्यांनी विलासजी आपल्या सोबत आहेत. विलासजी, बोला. 55,000 कोटी रुपयांचा रस्ता 5 वर्षाच्या आत तयार करून दाखवला. तुम्ही शिजत आणि काय तुम्ही नाही, अजित चव्हाण आणि गोपाळ तिवारी, अजित चव्हाण आणि गोपाळ तिवारी मुद्देसूद बोला. समृद्धीवर काय घडलं हा मुद्दा वेगळा आहे, सरकार काय करतं हा मुद्दा वेगळा आहे. मला अजितजी सांगा की सुप्रीम कोर्टाने तोंडी जरी म्हटलं असेल की तू हे काय डिले होत आहे, तर हे महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षाच्या दृष्टीने लज्जास्पद नाही आहे का? हे ताशेरे नाही आहेत का? याचं मला उत्तर द्यायचं. आज लोकांना याचा कसा फायदा होतोय याची तुम्ही चर्चा करू नका. कसं या स्वतःवरती आलाय ना म्हणून तुम्ही रडताय. एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्या परंपरा, हा गौरवशाली इतिहास, राजकारणातली याचं हनन आपण केलंय. अजित चव्हाण शांत व्हा. माझा प्रश्न आहे. बोला मी शांतच आहे. विधानसभेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे आहेत. तुम्हाला संधी दिली पाहिजे. अन्याय होतोय तुमच्यावरती. बोला. आता ही जी सुनावणी जी आहे त्याच्यामध्ये नाही, माझ्यावर कोणी अन्याय करणार नाही. अजितजी, माझ्यावर कोणी अन्याय करणार नाही. तुम्ही करू शकता आणि कोणी करू शकत नाही. मी तुम्हाला मुद्देसूद विचारतो. महाराष्ट्र राज्य एक अग्रेसर आहे. आणि या नाही आता अजित मला हे सांगा की सुप्रीम कोर्ट जेव्हा म्हणतं की डिले होतोय, योग्य प्रकारे होत नाहीये, तर याचा काही बोध घेणार आहेत की नाही? म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी याचा काही बोध घ्यावा अथवा न घ्यावा. तुषार मेहता कोर्टामध्ये असं म्हटलंय, मी अध्यक्षांशी बोलून नवीन वेळापत्रक देतो. या शब्दाचे काहीतरी अर्थ आहेत ना. मग असं नाही वाटत की थोडा डिले होतोय, आपण थोडंसं आपलं नावही ठेवलं पाहिजे? नाही, एक वेळापत्रक दिलं होतं, ते न्यायालयाला मान्य झालं नाही. ज्या पद्धतीनं अध्यक्ष कामकाज करत होते, याच्या संदर्भामध्ये सुनावण्या घेत होते, त्या थोड्या लवकर घ्या असं न्यायालयाचं म्हणणं आहे. आणि हे नॉर्मली कुठल्याही केसमध्ये होतच की एखाद्या याच्यामध्ये न्यायालय सूचना सुनावतं, वेगवेगळ्या गोष्टी सांगतं, बदल सांगतं, हे जरा लवकर करा, याच्यामध्ये नीटपणे खुलासा मावा, याच्यामध्ये आणखी वेगळ्या पद्धतीने काहीतरी करा. माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाखाली हे सगळं सुरू आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, या दोन्ही बॉडीज ज्या आहेत या वेगवेगळी त्यांची शक्तीस्थळं असलेल्या आहेत, स्वायत्त संस्था आहेत. माननीय सुप्रीम कोर्टानं अध्यक्षांना सांगितलेलं आहे, अध्यक्ष स्वतः घटनेचे तज्ज्ञ आहेत, निवडणुकीच्या आधी निकाल लावा हे सांगितलंय निश्चितपणे. आणि मी देखील याच्या संदर्भामध्ये
माझ्या सहकाऱ्यांचं म्हणणं होतं आता इथे चर्चेला बसलेलं आहे की आम्ही का असं सांगत नाही. आम्ही सुद्धा आवाहन करतो की निश्चितपणे आपण माननीय सुप्रीम कोर्टानं ज्या गाईडलाईन्स आपल्याला दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन्सच्या नुसार निवडणुकीपूर्वी याचा निकाल निश्चित लावावा. बरं. आणि अध्यक्ष पाळतील ना. बरं. अध्यक्ष कुठे बरं, अध्यक्षांनी एक गोष्ट तुम्ही- अशी आहे की तुम्ही न्यायालयाची अध्यक्ष- निर्णय असं बरं. सांगतो. रुबीना आता अजितजी, दोन गोष्टी स्पष्ट अगदी, आहेत. हां. रुबीना बोला. रुबीना दोन गोष्टी स्पष्ट आहेत की न्यायालयामध्ये ही आता 30 तारखेला हां. सुनावणी आहे. एक विधानसभेचा अध्यक्ष हा विधानसभेचा अध्यक्ष त्या मर्यादित नसतो, तो असतो महाराष्ट्राचा एक प्रतिनिधित्व करणारा, आमदारांवर कंट्रोल करणारा आणि कायदे तयार करताना योग्य निर्णय करणारा. कायदे तयार होत असताना विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामधला समन्वय साधून एखादा कायदा तयार होणं, एखादा मुद्दा उपस्थित झाला त्याच्यावर म्हणजे बघा एखादा मुद्दा आमदार उपस्थित करतो, भ्रष्टाचाराचा असेल, गैरमार्गाचा असेल, त्यावेळेला विधानसभा अध्यक्षांची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असते. ते सरकारच्या बाजूने असतात, पण सरकार जर चुकीचं करत असेल तर विधानसभेचे अध्यक्ष निर्देश देतात. मी अनेक विधानसभा अध्यक्षांना पाहिलं आहे, अत्यंत कठोरपणे त्यांनी सरकारला निर्देश दिले, मंत्र्यांना निर्देश दिले. आता मुद्दा असा आहे की विधानसभेचं कामकाज एकीकडे आणि विधानसभा अध्यक्षांचं अपात्रतेच्या सुनावणीचं कामकाज एकीकडे. म्हणजे आता विधानसभा अध्यक्ष हे स्वतः जज आहेत, ते विधानसभेचे अध्यक्ष नाही आहेत, ते ट्रिब्युनल झालेलं आहे, ते कोर्ट झालेलं आहे. आणि कोर्टाने जर अशा प्रकारची भूमिका घेतली असेल, स्वायत्त संस्थेच्या एका विभागाने जर भूमिका घेतली असेल तर साहजिकच या देशामध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट असेल किंवा सत्र न्यायालय असेल, हे अत्यंत उच्च या सगळ्यांवर नाही डिले होते बोलतात ना. सुप्रीम कोर्ट डिले होते असं बोलतात आहे, तोंडी बोलताय. हे डिले होते हे मान्य केलं. आता तुम्ही मान्य केलं की लवकर घेतलं पाहिजे. कुठेही सुनावणी थांबवली आहे का? आपण एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये कुठे अध्यक्षांनी सुनावणी थांबवली आहे का? कामकाज थांबलंय का? अजिबात नाही थांबलंय. फक्त न्यायालयाने असं म्हटलंय की आपण जो डिले होतोय तो थोडासा आंतरराष्ट्रीय एक वाक्य आहे. एक तरी गोष्ट मान्य करता की नाही तुम्ही की अध्यक्ष प्रत्येक आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वाक्य एक मान जी आहे ती मान मी तुम्हाला सांगतो. मी कुणाची बाजू घेत नाही, पण भूमिका मांडताना जनमानसामध्ये काय चाललंय हे भाजपा किंवा ज्या पक्षाचे प्रवक्ते असाल त्या पक्षाच्या नेत्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. अहो जो अध्यक्ष बेकायदेशीर बसले ते अध्यक्षच बेकायदेशीर बसले, त्यांच्याकडनं कसल्या अपेक्षा करत आहे? अनेक प्रकरणात अनेक वेळा अभ्यास केल्यानंतर किमान झाली तेच कोर्टमध्ये तेच म्हणताय. तुम्ही आरोप करू नका. यू आर नॉट अ पॉलिटिशियन, यू आर अ महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष बेकायदेशीर आहे. बेकायदेशीर अध्यक्ष सुनावणी कशी घेणार? तसं तुम्ही सांगा. मी निश्चितपणे आपला सन्मान करतो. बरं, अजितजी. राजकारणी नाही, तुम्ही आरोप करू नका. इतर राजकारणी आरोप अजितजी, करतील. अजितजी. आपण फॅक्ट समोर ठेवा. आपण सांगा. पत्रकार म्हणून आपण बेकायदेशीर अध्यक्ष निश्चितपणे सगळे महाराष्ट्राच्या अनिलजी, एक मिनिट, अनिलजी, एक मिनिट. आरोप नाही करत, मी फॅक्ट ठेवतोय. सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं वाक्य मी तुमच्यासमोर ठेवलंय. मी काही केलं नाही. मला सांगा. सुप्रीम कोर्ट मला सांगा. सुनावणी सुरू आहे की नाही? पाच न्यायमूर्तीच्या न्यायमूर्तींनी जे वाक्य म्हटली ती वाक्य मी तुमच्यापुढे चर्चेला ठेवली आहेत. त्या सुनावणीला जितका वेळ लागेल तितका वेळ घेऊन अध्यक्ष देतील ना. आता जर सुप्रीम कोर्ट म्हणतंय की ठीक आहे तुम्ही दिलेल्या वेळापत्रकात थोडा बदल करा, निवडणुकीच्या आधी द्या, निवडणुकीच्या आधी देतील अध्यक्ष. मात्र सुनावणी थांबली का कुठे? न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काही असं अध्यक्षांनी नाही मी आज सुनावणी घेणार नाही, मी 4 दिवस जाणार नाही, असं कुठं झालंय का? वेळापत्रकावर हुकूम ज्या वेळेला सुरू आहे, शिवसेनेचा हट्ट असेल आजच झालं पाहिजे, उद्याच झालं मला वेळ देता का? यू आर जर्नलिस्ट. मला वेळ देता? एक मिनिट, अनिलजी, त्यांचा मुद्दा उद्या तुमच्याकडे येते. तुमच्या सांगण्यानुसार असं होतं. मला वेळ सुनावणी द्या. थांबलेली आहे, सुनावणी कुठेही थांबलेली नाहीये, कामकाज कुठेही थांबलेलं बरं नाही. अजितजी, बरं अनिलजी बोला, अनिलजी बोला. गोपाळजी येते तुमच्याकडे 30 सेकंदांमध्ये येते. बोला अनिलजी, बोला. अजित चव्हाणांचं हे वाक्य म्हणजे सुनावणी थांबली आहे का? याचा अर्थ काय माहिती? ती बिरबलाच्या गोष्टीतली तुम्ही ती खिचडी पकत होती माहिती? खिचडी पकत होती. खिचडी 40 फूट उंच ती चूल, तिच्या खाली गवत दळायचं आणि गवत दळतंय, खिचडी पकते, खिचडी पकते. गोपाळजी बोला, अनिलजी येते. बर गोपाळजी बोला. हे बघा, पुन्हा 2 गोष्टी पुन्हा लक्षात आणून देऊ शकतो की ह्याच सुप्रीम कोर्टाने पूर्वीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर त्यांनी नेमलेले प्रतोद भरत गोगावले याच्यावर
आणि नंतर विधानसभा अध्यक्ष निवड याच्यावर ताशेरे ओढलेले आहेत. कारण ते भाजप राज्यपाल म्हणून नव्हते तर भाजपचा अजेंडा राबवत होते का काय याविषयी त्या ताशेरे ओढले. दुसरे, आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे जर सगळे म्हणत असेल की मला एक सांगा, 1% तरी ते त्या ठिकाणी संविधानिक कर्तव्य पार पडताना दिसतात का? आणि विलासजी आठवलेंना हे कुठल्या पक्षाची बाजू कुठे मांडतात ते एकही शब्द त्यांनी कुठल्याही पक्षाचा काढला नाही. ते मुद्द्यावर आधारितच प्रश्न विचारतायत आणि हे त्यांना कुठल्या पद्धतीने अलिगेशन करतायत. म्हणजे वास्तवतेवर बोलणं, मुद्द्यावर बोलणं, तत्वावर बोलणं आणि मुद्द्याचं बोलणं याच्यामुळे त्या पत्रकारांवर अशा पद्धतीचे आरोप करणं चुकीचे आहेत. ते पत्रकारितेचा धर्म निर्भावत आहेत आणि म्हणूनच ही चर्चा घडून आणली. म्हणून मी आपलं अभिनंदन करतो या पत्रकारितेचं. मी समर्थ ठीक आहे गोपाळजी, मी समर्थ आहे. अजितजी, तुम्ही म्हणाला सुनावणी सुरू आहे, सुनावणी गोपाळजी थांबली मी आहे समर्थ का? आहे. आता एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमचे सगळे मुद्दे मांडले अजितजी, पण या सगळ्यामध्ये सुप्रीम कोर्टाने एक निर्देश नोंदवलाय तो असा की निवडणूक आयोगाप्रमाणे अध्यक्षांना मोठी सुनावणी घ्यावी लागत नाही, तरी सुद्धा वेळापत्रकच सादर करायला अध्यक्षांना इतका वेळ का लागतोय? कारण तुम्हाला माहितीये का, आणि जी अजितजींना प्रश्न विचारला येते तुमच्याकडे, अजितजी उत्तर देतील आधी, मग तुमच्याकडे येते. अहो अजितजी तेच उत्तर देणार जे त्यांनी पाठ करून आलेले आहेत. अजितजी काय वेगळं बोलणार नाही. अजितजी त्यांना बोलू दे, त्यांना बोलू दे. अजित चव्हाण साहेब, तुमची उत्तर तुम्ही ऐका जरा, ऐका उत्तर मला बोलण्याची संधी त्यांनी दिली. जरा ऐका, तुमच्या ऐकून घ्या. ऐका, अध्यक्षांचे अजितजी प्रवक्ते बोलू देत, त्यांना बोलू देत, येते तुमच्याकडे, तुमचं उत्तर काही फरक ऐकणार आहे. पडणार बोला अजितजी, बोला. नाही. माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे, जरा आधी काय असतं माहितीये का, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला तुमचा पक्ष सांभाळता आला रे, आधी जरा ते बघा. आलं का लक्षात? तुमच्या संजय राऊतने सकाळी रोज बोलून तुमचा पक्ष घालवला. सुषमा अंधारेंनी बोलून भाजपमध्ये आलेले शिकवायचं नाही. हे अजित चव्हाण, तुमचा जन्म भाजपमध्ये, तुमच्या अंड्याची टरकली अजून अंगाला चिटकलेली असतील, त्या भाजपच्या अंड्याची टरकली अजून अंगाला चिटकलेली असतील. काल परवा आलेले अजित चव्हाण आमचा पक्ष आमचा पक्ष फोडायची कोणाला हिंमत नाहीये, लक्षात घ्या तुम्ही. अजित चव्हाण, काल परवा तुम्ही 30 विधानसभेच्या अध्यक्षांपर्यंत, विधानसभेच्या अध्यक्षांचे प्रवक्ते, तुम्ही प्रवक्त्यांची तुमचा आणि जी त्यांचा मुद्दा तुमचं उत्तर ऐकलं जाणार आहे. बोलू द्या दुसऱ्या. बोला अजितजी, बोला. बोला. हे असंच करून तुमच्या लोकांनी काय माहिती का, तुम्हाला खऱ्या गोष्टीचा मान ठेवता येत नाही, चांगल्या माणसांचा मान ठेवता येत नाही, आणि बोलून घाण करायची उद्धव ठाकरे गटातल्या लोकांना सवय आहे. मला बोलू द्या जरा. मला रुबीनाजींनी मला वेळ दिला. आपले आभार. आम्हाला सांगितल्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. कंटिन्यू. बोला. ज्या पद्धतीनं माननीय सुप्रीम कोर्टानं अध्यक्षांना आता सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार, बरं बघा, वेळापत्रक दिलं होतं का, तर निश्चित वेळापत्रक दिलं होतं. माननीय सुप्रीम कोर्टानं नवीन वेळापत्रक घ्या, वेगानं सुनावणी घ्या आणि निवडणुकीपूर्वी हा सगळा विषय संपला पाहिजे असं कोर्टाचं म्हणणं आहे. निश्चित त्या पद्धतीनं माननीय अध्यक्ष हे कामकाज चालवून, शेवटी बघा काय असतं की कुठलंही, जसं आता मगाशी विलासजी म्हणाले, प्रत्येक मंत्री असेल किंवा विधानसभेचे अध्यक्ष असतील, त्यांच्याकडे न्यायिक अधिकार देखील असतात, त्यांच्याकडे सुनावण्या देखील चालतात आणि त्या सुनावण्या चालवत असताना कुठेही एकांगी डिसिजन घेतले जाऊ नये म्हणून तारखा दिल्या जातात, साक्षीदारांना बोलवलं जातं, संबंधित लोकांना बोलवलं जातं, त्यांची स्टेटमेंट रेकॉर्डवर घेतली जातात. विलासजींना तिथलं कामकाज कसं चालतं ते माहितीये, त्याच्याकरता 2 वेगवेगळे पॅनल असतात वेगवेगळ्या भाषांमधले, तिथं सांगितलेला शब्द न शब्द रेकॉर्डवर घेतला जातो, ते रेकॉर्ड मेंटेन केलं जातं. त्या रेकॉर्डच्या छाननीनंतर मुद्देसूद डिसिजनचा कागद एक तयार केला जातो. न्यायालयाच्या निकालाप्रमाणेच हे सगळं चालतं आणि निश्चितपणे त्याला काही वेळ लागतो. अगदी कमी आहे, अगदी 10 सेकंदाची वेळ जी आहे ती माझ्याकडे उरलेली आहे. शेवटचं फक्त पुढच्या काळात अध्यक्ष जे आहेत ते आता वेळापत्रक सादर 30 तारखेपर्यंत करू शकतील का, एवढंच उत्तर द्या. जरा कमी येत जा, मीडियात कमी राहा आणि कामं जास्त करा, अध्यक्षांना सांगा. बरं अनिशजी, माझ्याकडे वेळ फार कमी आहे, मला त्यांचं उत्तर ऐकू देत. बोला अजितजी.
अहो गाडवे, ते विधानसभेवर निवडून आले. तुम्ही विधानसभेला निवडून आल्यानंतर अध्यक्षांना सल्ला द्या की आपली पात्रता होईल. त्याच्यामुळे तुम्ही आता अध्यक्षांना सल्ला देऊ नका. तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवा, सदस्य व्हा आणि मग त्यांना निवडून देणारे आम्हीच आहोत. राजकारणामध्ये त्यांना निवडून देणारे आम्हीच आहोत. जनता म्हणजे आम्हीच आहोत. मग आम्ही आता सगळ्यांना सल्ला देऊ शकतो. भारतीय जनता पक्ष म्हणजे देशाचा कोणी ग्रेट पक्ष नाहीये. त्यांना आम्ही दम सगळ्यांना असेल सल्ला तर देऊ त्यांना शकतो. त्यांना तुम्ही पाडून दाखवा. निश्चित. वाकाड्यांचं या आपण चर्चेदरम्यान देश निवडून अगदी अगदी वेळ संपलेली आहे. अजितजी, अनिशजी, वेळ संपलेली आहे. अजितजी, अनिशजी, वेळ संपलेली आहे. खूप खूप धन्यवाद. भाजपाचे सहमुख्य प्रवक्ते अजितजी आपल्या बरोबर होते, अनिशजी आपल्या सोबत होते, आपले डेप्युटी एडिटर विलासजी देखील आपल्या बरोबर जोडले गेलेले होते. यावेळी जर आपण पाहिलं तर अध्यक्षांवर एकूणच जर आपण पाहिलं त्यांच्या कामकाजावर सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढलेले आहेत. पुढची तारीख जी होती 30 दिलेली आहे आणि त्यामुळे आता पुढच्या काळात नेमकं काय होणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. वेळ झालेली इथंच थांबण्याची.